ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदु ला शरीका लहू वा अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु वा रसूलुहु। अर्थात अल्लाह शिवाय कुणीही देव नाही आणि मुहम्मद हे अल्लाहचे प्रेषित आहेत। मी साक्ष देतो की अल्लाह शिवाय कुणीही उपासनेला पात्र नाही, तो एकटाच आहे, त्याला कुणीही भागीदार नाही। आणि मी साक्ष देतो की मुहम्मद हे त्याचे सेवक आणि पैगंबर आहेत। इस्लाम धर्मातली ही पहिली दोन कलम। पहिला कलमा तय्यब म्हणजे पवित्रता आणि दुसरा कलमा शहादत म्हणजे साक्ष। अल्लाहविषयी भक्तीची घोषणा करताना नमाज आणि इतर धार्मिक प्रसंगी म्हटली जाणारी श्रद्धा वाक्य म्हणजे कलमा। पण आज या कलमाची पुन्हा एकदा आठवण होण्यामागचं कारण म्हणजे पहलगाम हल्ल्यावेळी दहशतवादी जसे लोकांची ओळख पटवण्यासाठी किंवा त्यांची धार्मिक ओळख तपासण्यासाठी कलमा म्हणायला लावायचे, अगदी तशाच पद्धतीनं मीरा भाईंदरमध्ये घडलेल्या एका घटनेत आरोपीनं दोन सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला करण्यापूर्वी तुम्ही कलमा म्हणू शकता का असा धर्माशी संबंधित प्रश्न विचारल्याची माहिती समोर आली आहे। मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं? तुम्ही कलमा म्हणू शकता का असा धर्माशी संबंधित प्रश्न विचारून आरोपीनं चाकू हल्ला केला आणि या प्रकरणी अटक झालेला आरोपी आहे तरी कोण? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। कलमा म्हणता येतो का असं विचारून जिहादच्या नावाखाली कट्टरपंथीचा हल्ला। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। मीरा भाईंदर परिसरात सोमवारी पहाटे सुमारे 4च्या सुमारास ही घटना घडली। आरोपी जईब अन्सारी हा तिथं पोहोचला आणि ड्युटीवर असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांशी म्हणजेच राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन यांच्याशी संवाद साधत असताना अचानक त्यांच्यावर चाकू हल्ला केला। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले। राजकुमार मिश्रा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय, तर सुब्रतो सेन यांच्यावरील उपचारानंतर प्रकृतीचा धोका टळल्याची माहिती आहे। आरोपीच्या मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत असून त्यात काश्मीरमधील पहलगाम परिसराशी संबंधित काही व्हिडिओ आणि माहिती आढळल्याचं प्राथमिक संकेत मिळाले। या सामग्रीची सत्यता, स्रोत आणि संभाव्य उद्देश यांची सखोल चौकशी सुरू आहे। एटीएस आणि स्थानिक पोलिसांची संयुक्त पथकं आरोपीची मानसिक स्थिती, त्याची पार्श्वभूमी, परदेशातील वास्तव्य आणि कोणत्याही संघटनांशी असलेले संभाव्य संबंध या सर्व बाबींची तपासणी करतात। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार आरोपीने आधी सुरक्षा रक्षकांकडे रस्ता विचारला आणि नंतर परत येऊन त्यांना त्यांचा धर्म विचारला। सर जी, आपका नाम क्या है? मेरा नाम नायब शेख है। नायब, क्या मालूमात है जिसको उस दिन उस वक्त से कहा था और क्या देखा था? मैं रात को अपना 4:30 हो रहे थे, घर जा रहा था। घर जा रहा था तो इधर अंदर घुसा ना मैं, तो इधर दो वॉचमैन खड़े थे, मेरे को रुकाए, बोले बहुत डरे हुए तो लोग, बोले कि ऐसा ऐसा हुआ है। तो मैं डायरेक्ट उन लोग का हाथ पकड़ा, डायरेक्ट चौकी ले गया उन लोग को। फिर बताया उसने मेरे को सब ऐसा। फिर चौकी में उन लोग बोले कि पहले उन लोग का मेडिकल कराओ जाके। टेम्बा पहुँचाया मैं उसको। दूसरा वाला है ना अंदर छुपा हुआ था कैबिन के अंदर, उसको ही पकड़ के मैं डायरेक्ट टेम्बा पहुँचाया। किसको ज़्यादा लगा था? वो जो एक है मिश्रा जी करके, उसको बोलते कि 3-4 चक्कू घोपा था उसने। जब तूने उसको पहले टाइम पे उसको लेके गया था तो उसने क्या कहा था, क्यों हुआ था, जैब अंसारी ने क्यों मारा था? वो तो वो मालूम नहीं, बस कुछ उन लोग आपस का कुछ जानबूझ के एकदम बोलते ना साइको था, एक पागल था जो भी आ रहा था। वो इधर बोल रहे कि सामने वाली बिल्डिंग में रहता था, बोल रहे थे। कभी देखा? आरोपीने सुरक्षा रक्षकांपैकी एकाला इस्लामिक कलमा म्हणण्यास भाग पाडलं आणि तो तसं करू शकला नाही, तेव्हा त्यानं त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला। पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यातील माहितीच्या आधारे आरोपीला ओळखलं। त्यानंतर जईब जुब अन्सारीचा शोध घेऊन त्याला अवघ्या 1 तासात अटक करण्यात आली। या प्रकरणाच्या प्राथमिक तपासानं ठाणे दहशतवाद विरोधी पथकाचं म्हणजेच एटीएसचं लक्ष वेधलं। दिवस जसजसा पुढे सरकला तसतसा तपासात बदल होत गेला। आता स्थानिक पोलीस आणि ठाणे एटीएस संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करतात। हत्येचा प्रयत्न आणि हल्ल्याशी संबंधित तरतुदींव्यतिरिक्त अन्सारीवर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या म्हणजेच सीआरपीसी कलम 196(1) अंतर्गतही आरोप ठेवण्यात आला आहे। जे धर्म, वंश, भाषा किंवा जातीच्या आधारावर गटांमध्ये शत्रुत्व, विसंवाद किंवा द्वेष वाढवण्याशी संबंधित आहे।
या हल्ल्यामागच्या हेतूची अधिकृतपणे पुष्टी पोलिसांकडून अद्याप केली गेलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यापूर्वी आरोपीने एका सुरक्षा रक्षकाला कलमा म्हणायला सांगितलं होतं असा दावा शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केला आहे. आरोपीचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत की नाही याविषयी सखोल चौकशी करणं आवश्यक असून या संशयित संबंधांची व्याप्ती तपासली पाहिजे असंही निरुपम यांनी म्हटल्याची माहिती आहे. सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला करणारा हा जैद झुबेर अन्सारी आहे तरी कोण, पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोण आहे हा जैद झुबेर अन्सारी? 6 वर्षांपासून मीरा भाईंदरमधील नयानगर परिसरात वास्तव्य. 2000 साली अमेरिकेत गेला. 2019 मध्ये भारतात परतण्यापूर्वी अमेरिकेत रसायनशास्त्रात मिळवली पदवी. विविध शैक्षणिक विषयांवर चालवायचा ऑनलाईन क्लासेस. सोमवारी म्हणजेच हल्ल्याच्या दिवशी अचानक घटनास्थळी दाखल. काही वेळ संवाद साधल्यानंतर सुरक्षा रक्षकांवर केला हल्ला. हल्ल्यापूर्वी धर्माशी संबंधित प्रश्न विचारल्याची माहिती, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी नाही. हल्ल्याच्या घटनास्थळाजवळ असलेल्या आरोपीच्या घरी फॉरेन्सिक पथकं तपासणीसाठी दाखल झाली. मीरा रोड ईस्ट नयानगर येथील एका इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील अन्सारीच्या निवासस्थानी जाऊन पथकानं पुरावे गोळा केले आणि संपूर्ण घराची कसून तपासणी केली. हल्ल्याचं ठिकाण आरोपीच्या निवासस्थानापासून फक्त 200 मीटर अंतरावर असल्याचं सांगण्यात येत आहे. जैद झुबेर अन्सारीला अटक करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान आरोपी झुबेर जिहादच्या नावाखाली हिंदूंवर हल्ला करू इच्छित होता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मीरा रोड येथे झालेला हा संशयित लोन उल्फ दहशतवादी हल्ला स्वतःहून कट्टरपंथी बनलेल्या व्यक्तीचा प्रकार असल्याचं दिसून येत आहे. तपास यंत्रणांना आरोपीच्या घरातून आक्षेपार्ह साहित्य मिळाल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार हा स्वतःहून कट्टरपंथी बनण्याचा प्रकार वाटतो. आरोपीच्या घरातून काही पुस्तकं आणि आक्षेपार्ह साहित्य देखील मिळालंय. तो अमेरिकेत राहत होता आणि नुकताच परतला होता. प्राथमिक तपासात असंही समोर आलंय की तो कट्टरपंथी बनला होता आणि जिहादच्या नावाखाली हिंदू समाजातील लोकांवर हल्ला करू इच्छित होता. त्यामुळे त्याने ही घटना घडवली. या प्रकरणाची चौकशी अनेक यंत्रणा करत असून तपास केवळ आरोपीपुरता मर्यादित राहणार नाही, तर एखाद्या मोठ्या नेटवर्कचा शोध घेण्यासाठीही तो पुढे नेला जाईल. या प्रकरणाचा तपास सध्या ATS आणि NIA करत आहेत आणि राज्य सरकार या यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहे. तपासाचा आवाका केवळ आरोपीपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याच्या कट्टरपंथी होण्यामागे असलेल्या व्यक्ती किंवा नेटवर्कचाही शोध घेतला जाईल. कोणतीही संभाव्य घटना कट उघड करण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. एकूणच काय तर हा आरोपी कट्टरपंथी का बनला, तो कट्टरपंथी होण्यामागे आहे तरी कोण, जिहादच्या नावाखाली हिंदू समाजातील लोकांवर का करू इच्छित होता हल्ला, हे तपासात उघड होणं गरजेचं आहे. आणि आपली तपास यंत्रणा त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घेईलही. पण समोरच्या व्यक्तीला कलमा म्हणायला लावून तो त्याला येत नाही म्हणून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या यांसारख्या कट्टरपंथींना कलमा म्हणजे ईश्वराविषयी भक्तीची घोषणा म्हटली जाणारी श्रद्धावाक्य आहेत, ती काही एखाद्यावर जीवघेणा हल्ला करण्यापूर्वीची हिंसक चिथावणी नव्हे, हे या कट्टरपंथींना समजावणार तरी कोण. पहिले कलमा तय्यीब म्हणजे पवित्रता, दुसरे कलमा शहादत म्हणजे साक्ष, तिसरे कलमा तमजीद म्हणजे स्तुती, चौथे कलमा म्हणजे तौहीद एकेश्वरवाद, पाचवे कलमा इस्तिगफार म्हणजे क्षमा आणि सहावे कलमा रद्दे कुफ्र म्हणजे कुफ्रचा त्याग. पवित्रता, साक्ष, स्तुती, एकेश्वरवाद, क्षमा आणि नास्तिकतेचा त्याग म्हणजे इस्लाममधली 6 कलमे असताना हे कट्टरपंथी मात्र कलमांचा अर्थ समजून न घेता जिहादच्या नावाखाली लोकांवर हल्ला करतायत. हे अल्लाहला तरी आवडेल का? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.